करायचं काय? एक गाडी नाही, बंगला नाही, काय नाही. कारण गाडी जाणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे, गाडी राहणार आहे, बंगला राहणार आहे, मालक जाणार आहे, पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे, अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे, शाळा राहणार आहे, गुरुजी जाणार आहे, ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. Each and everything in the world has an end point, but God and His name has another end point in the world. जगातलं सगळं जाणार आहे, फक्त देव आणि देवाचं नावच शिल्लक राहणार आहे. यावर तुमचं मत काय? 300 रुपयाचा गुरुजी 80,000वर गेला, पण ग गावताचाच राहिला, ग गांजाचा नाही झाला. आणि कधी ध्यानात द्यायचं, ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी आहेत. एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 11,000. वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही, 13,000. पोलीस आखेरात डांबरीला उभं, 17,000. गुरुजीला कवलीचा धक्का नाही, 82,000. मग देवाकडे मागायचंय तुझा प्रेम विनो ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विनो ज्ञान नको देवा, प्रेम विनो ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विनो ज्ञान नको देवा, विनो ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विनो सुख दे प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. तुक म्हणे माझे हे तुक म्हणे माझे हे सर्व सुख
सेकंदचा पुरा करंट लागला. करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपन मला अभिष्ट चिंतनाला गायकर साहेबांच्या 60व्या अभिष्ट चिंतनाला गाडी मागायची नाही, बंगला मागायचा नाही, मग मागायचं काय? त्यांच्या अख्ख्या कुळाला उदंड आयुष्य लाभू. तर एक वाक्य सांगतो, तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपल्या कीर्तनाला 2 मध्ये एकदा गट्टा बिट्टा लावून घ्या बरं. त्याला काय लावायचं? आमचं नियम कीर्तन झालं तर तुम्ही वडीत ते काय होतं, आपल्याला याच्यातली अक्कल कमी आहे. याने टुकटुक केली का आपल्याला वाटतं आपलं चुकलं, असा घोटाळा होतो. आपल्याला पाखवादातलं ज्ञान कमी आहे, तसं ज्ञानच नाही आपल्याला. पण मुद्दा लावून घ्या, मुद्द्यालाही महत्वाचं बरं का, मग मजा राहणार. वाक्य महाराज मंडळी सगळेच नीट ऐका. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. कोणतीही व्यक्ती मोठी होताना, कोणतीही व्यक्ती मोठी होताना त्याला 3 गोष्टी लागतात. एक प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 प्रयत्न चांगले पाहिजे, 3 कुणाची तरी कृपा पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. मान्य का बोला? व्यक्ती मोठी व्हायची असेल, ते क्षेत्र कोणते असू द्या, कोणती व्यक्ती क्षेत्रात मोठी होताना पहिले त्याचं प्रारब्ध पाहिजे, 1 2 त्याचे प्रयत्न पाहिजे, आणि 3 त्यावर कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि या 3ही गोष्टी गायकर साहेबांवर आहेत, म्हणून 60वा खुश मध्ये प्रारब्ध असं कोणी उठायचं नाही, हे नाही चालत. कोणी उठायचं मायापोरला पकवा शिकवतो, बापाच पेंट इथं पकवा त्याच्या याडे निघलं, तुझं शिकतो. कोणी उठायचं मायापोरला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसं पटरी पेट. या जगामध्ये एकच माणूस असा झाला महाराज का जे बापानं केलं ते पोराला पूर्ण शिकवलं, असा एकच माणूस आहे. डॉक्टर नाही, डॉक्टरचे येडे निघले बरेच. डॉक्टरचे जवळजवळ कामातून गेले, मास्टरचे येडे निघले. फक्त पुढारी एकच माणूस राहिलाय पुढारी अख्ख्या जगात. कप त्याला पुरुषाची जागा नाही, बायकोला. पण एक ध्यानात ठेवा, या गोष्टी प्रारब्धाशिवाय घडू शकत नाही. तुमचं काय मत? आणि सगळ्या गोष्टीला प्रारब्धच लागतं महाराज. असं कोणी उठून काही करी कोण नाही वाटतं आता हे नाही. आणि देव ज्याला देतो त्यालाच देतो, ज्याला तब्येत देतो त्याला अक्कल देत नाही, ज्याला अक्कल देतो त्याला तब्येत देत नाही. देव येतो. जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भूमिकाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. देव असं नाही देत महाराज, कोणालाही देत नाही. 12वीला मुलगा होता आणि मुलगी होती, दोघंही काल निकाल घेऊन आली. 1 वाजता निकाल घेऊन आले. मुलगी जरा चेहरा बारीक करून आली. आईला वाटलं मुलगी नापास झाली. आई म्हणली का बाई चेहरा बारीक का केला? ती म्हणली आई 80ची अपेक्षा होती, 78 पडले म्हणून मी नाराज. रडली पोरगी. आणि मग हा आला. हा हसतच आला. आईला वाटलं पास झाला. आई म्हणली भाऊ पास झाला का रे? तो म्हणला नाही. मग हसत का म्हणून आला? 2 विषय राहिले. हसत का म्हणून आला? पुस्तक नवे घ्यायला नको म्हणून हसलो. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. असं कोणी उठायचं नाही, हे नाही. एक वाक्य झाला तेव्हा नाही. आता हे लग्न न झालेली जेवढी पोर आहेत कीर्तनाला, तुम्ही आता नवर देऊ नाही, तुम्ही तो नाच सोडून द्या. आता काय त्याच्यात मजा नाही. तुम्ही आता मोबाईलच्या स्क्रीनवरच दिवस काढा. कोणता तरी फोटो ठेवून झोपायच्या टायमाला पहा काय उपयोग नाही. कशी काय बायको मिळेल पोरण? 16ला तुमची थोबाड साड्यात गोवे खाऊन, 17ला तुमची ढोपरेवर आल्यात कोठरी पिऊन, 18ला तुम्ही बलात्कार करताना, 19ला चोऱ्या करताना, 20ला जेलमध्ये जाता. कोण बायका देईल? काय कोण बायका देईल? इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, प्रांत मुलगी आहे, SP मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. मुलगी तहसीलदार म्हणजे 90% मार्क आहे तिला. लाल दिवा आहे तिच्या ताब्यात. तिला 95% पोरगा नको. इथं कोणाला 95 आहे? बोटवर कर, 1 मिनिटाला बायको देतो मी तुला. 1 मिनिटात इथूनच बायको नेम आहे बसून घालून सुद्धा देऊ नको. आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो येड्या? बायको नाही. आता 35चे नवरदेव आहेत. रेंज गेली.
42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटलं, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पुढीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोरगी पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? हा पहिला मला पाहिला आलता. बायको नाही आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, मामाची मामीची पूजा करणे बस. किंवा मामाला मुलगी आहे का? मामाला मुलगी आहे नाही? तू झाला गोसाई. तुझ्या मामाला आहे का? मामाला मुलगी आहे का? नाही. तुझ्या रे नाही. तुझ्या रे नाही. तुझ्या मामाला आहे का मुलगी? नाही. ह्या लहान आहे. मामाला मुलगी आहे का? किती आहे? एकच आहे का? आणि तुला भाऊ किती आहेत? भाऊ किती आहे तुला? 2 जण आहे का? एकटाच आहे? अरे तुम्ही 2 जण आहे का? तू एकटाच आहे? 2 जण आहे का? धावला तो जिंकला. जो धावला तो थांबला, तो आमच्या टोळीत आला. बायको नाही आता. त्या मामाला नाही का? मामाच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय आता काय? त्या मामाला आहे का मुलगी? नाही. तुम्ही बरे आता गणपती उडवाय. आता इथून पुढे पोरांना ध्यान ठेवायचं. दिवाळी सुट्टीत आणि उन्हाळ्यात सुट्टीत कोणच्या घरी? आणि मामाला म्हणायचं काहीच नको, मुलगी नाही मिळणार. हा जो प्रॉब्लेम आता जो वाढलाय ना, हा वाढत राहणार आहे का कमी होणार आहे? वाढत राहणार. काल सीबीएसईला 500 पोरींना 499 मार्क आहे. सीबीएसईला 500 पोरींना 499 मार्क आहे. म्हणजे जवळजवळ 500 म्हणजे 500. आता इतकी टॅलेंट सीजर आहे, इतकी टॅलेंट सीजर आहे, तर त्या प्रमाणात मुलं सर्व्हिसला लागू शकत नाही ना. म्हणजे ही जी तफावत आहे ही सतत अशीच राहणार. बायको पोराचा बाप जाम झाला, जाम. ती बळच पोरीच्या बापाला म्हणते रामराम, तो मला यंदा नाही, तो तिकडे देवाला सोडा म्हणलं. मग पोऱ्याचा बापून तो टच करणं आपलं काम आहे. अवघड आहे. हा विनोद समजू नका. माझ्या कीर्तनातलं कोणतं वाक्य तुम्हाला खोटं वाटतं सांगा. आता तरुण पोरांनी मला उत्तर द्या. नोकरी मिळवणं सोपं का बायको? बोला ना. नोकरी बायको मिळवणं सोपं का नोकरी मिळवणं सोपं? तुमचं काय मत काय? हा मला नाही तर नाही मला. नोकरी मिळवणं सोपं आहे. वा, फिट बसला. आता बायको मिळवणं अवघड आहे. अवघड नाही म्हणजे तो नाच सोडूनच द्या. त्याच्यात उगाच तुम्ही आता असेच हायवेला. या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभण्यासाठी गायकर साहेबांच्या 60व्या अभिष्ट चिंतनाला देवाक्रम मागा.